लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत ते लॉजिकल कनेक्टिव्जची आपण ट्रूथ टेबल बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला ज्यावेळी आपण सम सोडवणार आहोत म्हणजे लॉजिकल कनेक्शनची न्यूमेरिकल सोडवणार आहोत त्याच्यासाठी काय रूल्स फॉलो होणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर लॉजिकल कनेक्टिव्जसाठी आधी तुम्हाला सगळ्यात पहिले की जे मी काही लॉजिकल कनेक्टिव्ह सांगितले त्यांची नोटेशन दाखवतो आणि त्यानंतर त्यांचे ट्रूथ टेबल दाखवतो. तर मग हे जे ट्रूथ टेबल आहेत ते ट्रूथ टेबल आपल्याला न्यूमरिकल म्हणजे ज्यावेळी सम सोडवणार आहोत त्यावेळी मिळणार आहे. त्याआधी मी तुम्हाला ते काही लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत त्यांचे नोटेशन दाखवतो. फॉर एक्झाम्पल जे अँड हे जे हा जो वर्ड आहे किंवा ही जी फ्रेज आहे अँड, याचं नोटेशन आहे डाऊन साईडला असा एरो आहे. त्याच्यानंतर जो ऑर आहे त्याचं नोटेशन अपवर्ड साईडला एरो आहे. अँड झाला, ऑर झाला. त्याच्यानंतर अँड ऑर नंतर येतो इफ दॅन. सो जो इफ दॅन आहे ह्याच्यासाठी आपल्या रेग्युलर रेज असा असतो तसं नोटेशन आहे एरो रे सारखं. आणि इफ अँड ओनली इफ जो आहे, इफ अँड ओनली इफ याच्यासाठी डबल साईडला असा एरो आहे, बोथ साईडला एरो आहे. आणि जो नॉट आहे निगेशन आहे नॉट, तर त्या नॉटसाठी किंवा निगेशनसाठी एक वेव सिमिलर जे नोटेशन आपण वापरतो त्याची वेव आहे. तर हे काही नोटेशन्स होते अँड, ऑर, इफ दॅन, इफ अँड ओनली इफ अँड नॉट. तर आता लॉजिकल कनेक्टिव्हजमध्ये जे काही ट्रूथ टेबल्स आहेत, फॉर एक्झाम्पल कंजंक्शन. तर कंजंक्शन आपण कोणाला म्हणतो, जर एखादी दोन स्टेटमेंट आपल्याला जॉईन करण्यासाठी जो वर्ड आपण वापरतो अँड, जे कोणी लॉजिकल कनेक्टिव्ज वापरतो दोन फ्रेज जॉईन करण्यासाठी, दोन स्टेटमेंट जॉईन करण्यासाठी अँड, याला काय म्हणायचं आहे आपण, कंजंक्शन ऑफ दी स्टेटमेंट. तर या कंजंक्शन ऑफ दी स्टेटमेंटमध्ये जर आपण पी हे एक स्टेटमेंट असेल, क्यू हे एक स्टेटमेंट असेल, तर पी आणि क्यू हे जर लॉजिकल कनेक्टिव्जने जोडलेलं असेल, लॉजिकल कनेक्टिव्ह फॉर एक्झाम्पल अँडने जोडलं असेल, तर त्याचं ट्रूथ टेबल काय असेल, तर हे आधी आपण बघूया. सपोज पी एक स्टेटमेंट आहे आणि क्यू एक स्टेटमेंट आहे. याचं लॉजिकल कनेक्टिव्ह जर लिहायचं झालं तर आपण लिहिणार पी अँड क्यू, कारण की आपण कंजंक्शन बघतोय. कंजंक्शन म्हणजे याच्यामध्ये अँड असतो असा, त्यामुळे पी अँड क्यूचं आपण ट्रूथ टेबल पहिलं बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल दोन स्टेटमेंट असतील तर आयदर स्टेटमेंटचा आन्सर काय असेल, एकतर ट्रू असेल आयदर फॉल असेल. तर जसं आपण प्रोबॅबिलिटीमध्ये बघतो की 2 कॉइन टॉसमध्ये 2 कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला एकतर काय येऊ शकतो, हेड येऊ शकतो. दोन्ही टॉस केल्यानंतर हेड येऊ शकतो, हेड टेल येऊ शकतो, टेल हेड येऊ शकतो किंवा कधी कधी टेल टेल येऊ शकतो. तसंच दोन स्टेटमेंट असेल तर त्यांचे आयदर आन्सर काय असतील, आयदर ट्रू तरी असेल किंवा फॉल्स तरी असेल. त्यामुळे याचा जो पॅटर्न आहे पी अँड क्यूचा, तर ती दोन स्टेटमेंट ट्रू ट्रू असू शकतील, ट्रू फॉल्स असू शकतील, पहिलं स्टेटमेंट फॉल्स दुसरं स्टेटमेंट ट्रू असू शकेल, किंवा दोन्ही स्टेटमेंट काय असू शकतील, फॉल्स असू शकतील. सो हे लॉजिकल कनेक्शन म्हणजे कंजंक्शन जे आहे अँड, तर यासाठी ह्याचं ट्रूथ टेबल काय आहे, तर दोन स्टेटमेंट जर ट्रू असतील तर त्याचा आन्सर आपण फक्त ट्रू लिहिणार आहोत, अदरवाईज बाकी सगळ्यांचे आन्सर आपण फॉल्स लिहिणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतोय की कंजंक्शनमध्ये जो अँड वर्ड आहे, अँड कंजंक्शन आहे, या अँड कंजंक्शनचं नोटेशन असं डाऊनवर्ड साईडला एरो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे चार आपण ट्रू फॉल्सचा चार ट्रूथ टेबल बनवलं, याच्यामध्ये ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स हा पॅटर्न सगळ्या कनेक्टिव्हजला फॉलो होईल. फक्त राहता राहिला आपल्या ह्या कनेक्टिव्ह म्हणजे लॉजिकल कनेक्शन्समधला लास्ट टेबलचा आन्सर, ते आपण काय लिहिणार आहोत, तर अँडसाठी अँडची एक स्पेसिफिक कंडिशन आहे की अँड असं काय सांगतो की ज्या दोन्ही स्टेटमेंटचे आन्सर ट्रू असेल तरच याचं कनेक्शन म्हणजे कनेक्टिव्ह आहे त्याचा आन्सर काय येणार, ट्रू येणार. अदरवाईज बाकी सगळ्यांचे आन्सर फॉल्स असतील. जिथे दोन ट्रू दिसतील त्यांचं आन्सर तुम्ही फक्त काय लिहिणार आहात, ट्रू लिहिणार आहात. बाकीच्यांची सगळ्यांचे आन्सर म्हणजे दोन ट्रू जर नसतील तर तुम्ही बाकी सगळ्यांचे आन्सर काय लिहायचे, फॉल्स लिहायचे. त्यामुळे इथे पण दोन ट्रू नाही आहेत त्यामुळे फॉल्स येईल, इथे पण दोन ट्रू नाही आहेत फॉल्स येईल, इथे तर एकही ट्रू नाही आहे त्यामुळे ऑब्विसली काही फॉल्स येईल. हे असतं अँडचं ट्रूथ टेबल ऑफ कंजंक्शन. त्यानंतर आपण डिसजंक्शनकडे जाणार आहोत, तो म्हणजे कोण आहे, ऑर. म्हणजे दोन स्टेटमेंटला ऑर या लॉजिकल कनेक्टिव्हजने आपण जॉईन करणार असू तर त्याला आपण काय बोलतो, डिसजंक्शन. तर डिसजंक्शन सेम ॲज मगासारखंच करायचं. पी एक स्टेटमेंट असेल, क्यू एक स्टेटमेंट असेल आणि पी आणि क्यू याला जोडणारा लॉजिकल कनेक्टिव्ह कोण आहे, ऑर आहे. याच्या अगोदर कोण होता, अँड होता, आता ऑर आहे. सेम ॲज दोन स्टेटमेंट ट्रू असतील, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. टू स्टेटमेंट्स
आर जॉईंड बाय युझिंग लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन. आता डिसजंक्शन म्हणजे काय, तर दोन स्टेटमेंटला जोडणारा लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, म्हणजे ऑरने जर दोन स्टेटमेंट जोडली असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, डिसजंक्शन म्हणणार आहोत. आता ऑरचं नोटेशन बघा कोणतं आहे, जो अपवर्ड साईडला एरो आहे. त्यामुळे याच्यामध्ये पी आणि क्यू असं दोन स्टेटमेंट आहे आणि हे त्याचा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो 4 ट्रूथ टेबल आहे ते 2 आन्सर ट्रू राहतील, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स. हा पॅटर्न सगळीकडे फॉलो होणार आहे. फक्त ॲट दी लास्ट जो टेबल आहे तो चेंज होणार. काय चेंज होणार, तर एंडची कंडिशन काय होती की त्याला कंपल्सरी दोन्ही स्टेटमेंट ही ट्रू लागत होती. पण ऑरचं तसं नाही. ऑरचं काय आहे की ऑरला दोन स्टेटमेंटपैकी एक कोणतंही एक स्टेटमेंट हे ट्रू असलं तर आन्सर आपण काय लिहिणार आहोत, ट्रू. बाकीचे आन्सर आपण फॉल्स लिहिणार. तर या दोनपैकी आपली अट होती की आपल्याला एकच कोणताही दोघांपैकी एक कोणताही ट्रू असला तरी चालतो, म्हणजे दोन असले तरी आपल्याला चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे याचा आन्सर पहिलं राहील ट्रू. दोन स्टेटमेंटपैकी एक आन्सर ट्रू आहे, त्यामुळे आपला याचाही आन्सर राहील सेकंड आन्सर ट्रू. दोन स्टेटमेंटपैकी सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे, आपला आन्सर आहे ट्रू. पण इथे लास्ट जर बघितला तर दोन्ही आन्सर फॉल्स, म्हणजे एकही ट्रू नाही. त्यामुळे याचा आन्सर मात्र काय राहील, फॉल्स. बघा मी पुन्हा एकदा रिपीट करतो की अँड हे जे कनेक्टिव्ह होतं, अँड ह्या कनेक्टिव्हची अशी अट होती की त्याला कंपल्सरी दोन्ही स्टेटमेंट ट्रूच हवी होती, तरच आपण आन्सर ट्रू लिहिणार आहोत, अदरवाईज आपण आन्सर फॉल्स लिहिणार आहोत. ऑर या कनेक्टिव्हची अट अशी आहे की त्याला दोघांपैकी कोणतंही एक किंवा दोन्ही ट्रू असं असलं तरी चालेल. त्यामुळे त्याचा आन्सर फक्त आपण ट्रू, अदरवाईज एकही ट्रू जर नसेल तर आन्सर आपण फॉल्स लिहिणार आहोत. तिसरं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ते म्हणजे कंडिशनल. आता कंडिशनलसाठी एरो कोणता आहे, तर इफ दॅन असेल तर आपण त्याला कंडिशनल म्हणजे इम्प्लाइज बोलतो. याचा दुसरा नाव आहे इम्प्लाइज. तर ते आपण कसं दाखवणार, सेम ॲज पहिलं स्टेटमेंट पी असेल, दुसरं स्टेटमेंट क्यू असेल आणि याच्यातला कनेक्टिव्ह कसा पी सिंगल इम्प्लाइज क्यू. सिंगल इम्प्लाइज हा एक आपला जसा रे असतो तसा एक ॲरो आहे, त्याने आपण दाखवणार आहोत. सेम कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे कोणतं, देन टू स्टेटमेंट्स आर जॉईंड बाय युझिंग इफ दॅन लॉजिकल कनेक्टिव्ह. म्हणजे मगाशी कसा अँड वापरत होतो कनेक्टिव्ह, ऑर वापरत होतो, मग दोन स्टेटमेंटला जोडण्यासाठी इथे जर इफ दॅनने जर दोन स्टेटमेंट आपण जॉईन करत असू तर त्याला काय म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट. आणि त्याचा कनेक्टिव्ह असा दाखवायचा आहे, पी रीड करताना पी सिंगल इम्प्लाइज क्यू, त्याला इम्प्लाइज बोलायचं आहे. म्हणजे जर एक एरो असेल एका साईड तर त्याला सिंगल इम्प्लाइज बोलायचं आहे, आणि दोन्ही साईडला एरो असतील तर त्याला डबल इम्प्लाइज किंवा बाय कंडिशनल बोलायचं आहे. सिंगल एरोला नाव आहे कंडिशनल, सिंगल साईड एरो, इम्प्लाइज पण बोलतात. आणि जर दोन्ही साईडला एरो असेल तर आणि इफ अँड ओनली म्हणजेच बाय कंडिशनल, डबल इम्प्लाइज असं आपण. तर आपण पहिलं कंडिशनल बघूया. कंडिशनलमध्ये सेम ॲज पहिलं स्टेटमेंट दोन्ही ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, ट्रू 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 फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स असा पॅटर्न राहील. आणि सिंगल इम्प्लाइजमध्ये एक अट आहे की सिंगल इम्प्लाइजचं असं म्हणणं आहे की पहिलं स्टेटमेंट कंपल्सरी ट्रू पाहिजे, दुसरं स्टेटमेंट कंपल्सरी फॉल्स पाहिजे, त्याच ठिकाणी आपण फक्त फॉल्स लिहिणार आहोत. बघा पुन्हा एकदा सांगतो की सिंगल इम्प्लाइज जो आहे याची एक स्पेसिफिक अट आहे. काय आहे, तर पहिलंच स्टेटमेंट ट्रू पाहिजे आणि दुसरं फॉल्स पाहिजे, तरच आपण त्याच्या जागी फॉल्स लिहिणार आहोत, फॉल्सच लिहिणार आहोत. बघा पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे पण इथे फॉल्स नाही आहे. इथे बघा पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे, म्हणजे आपल्याला हेच हवं, पहिलं ट्रू पाहिजे आणि सेकंड, त्याचा आन्सर आपण काय लिहिणार आहोत, फक्त फॉल्स. बाकी सगळ्यांचे आन्सर बघा कुठेच नाही आहे पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं फॉल्स, त्यांचे सगळ्यांचे आन्सर आपण काय लिहिणार आहोत, ट्रू. त्याच्यानंतर आहे बाय कंडिशनल. बाय कंडिशनलमध्ये आपण काय करणार आहोत की बाय कंडिशनल म्हणजे काय, तर दोन स्टेटमेंटला जॉईन करण्यासाठी जर आपण लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं वापरतोय, इफ अँड ओनली इफ, म्हणजे डबल इम्प्लाइज. बाय कंडिशनल डबल इम्प्लाइज ते जर यूज करत असेल तर त्याला म्हणायचं बाय कंडिशनल स्टेटमेंट. आता याच्यासाठी सेम पी क्यू आणि कनेक्टिव्ह कसं दाखवणार, पी डबल इम्प्लाइज क्यू, सेम ॲज ट्रू 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 फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. आता बघा मी तुम्हाला एक क्लिअर करतो, आपण अँड कनेक्टिव्ह बघितलं, ऑर बघितलं, सिंगल इम्प्लाइज म्हणजे कंडिशनल बघितलं आणि सेकंड बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लाइज आता बघतोय. तर याच्यामध्ये अँड जो होता त्याची अट होती की त्याला कंपल्सरी दोन ट्रू पाहिजेत तरच ट्रू लिहिणार आहोत. सेकंड जो होता डिसजंक्शन जो होता ऑर होता, त्याला दोघांपैकी एक कोणताही ट्रू लागत होता किंवा दोन्ही ट्रू असले तरी चालतात, त्याचा आन्सर आपण ट्रू लिहित होतो. कंडिशनलमध्ये आपण काय करत होतो की कंपल्सरी पहिला ट्रू पाहिजे, सेकंड फॉल्स पाहिजे, तर आपण आन्सर त्याचं फॉल्स लिहित होतो, अदरवाईज बाकीच्यांची ट्रू लिहायचे. आणि बाय कंडिशनलची अशी अट आहे की कंपल्सरी दोन्ही स्टेटमेंट सेम पाहिजेत, ट्रू तर ट्रू पाहिजेत, फॉल्स तर फॉल्स पाहिजेत.
म्हणजे दोन्ही कनेक्टिव्ह जी स्टेटमेंट आहेत आयदर टू सेम पाहिजेत दोन्हीचे आन्सर. नायदर ट्रू नॉर फॉल्स या कंडिशनमध्ये म्हणजे ट्रू आणि फॉल्स असं येतं कामा नये. दोन्ही आयदर ट्रू तरी हवी किंवा फॉल्स तरी. म्हणजे आता इथे बघा दोन्ही सेम आहेत, ट्रू ट्रू आहेत, त्यामुळे याचा आन्सर ट्रू राहील. इथे पण बघा दोन्ही फॉल्स फॉल्स आहेत, त्यामुळे सेम सेम आहेत, त्यामुळे याचा आन्सर ट्रू राहील. दोन्हीमध्ये हे दोन्ही ट्रू फॉल्स आहे आणि फॉल्स ट्रू, त्यामुळे या दोघांचे आन्सर ही फॉल्स राहतील. याची अशी अट आहे, म्हणजे बाय कंडिशनलमध्ये दोन सेम. आणि लास्ट राहिला निगेशन, म्हणजे नॉट, नकार दाखवतोय तो. तर जर याच्यामध्ये पी एक स्टेटमेंट असेल, एकच स्टेटमेंट पी असेल आणि त्याचं निगेशन हे आपण सिमिलरने या नोटेशनने दाखवतो. निगेशन पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, याचं निगेशन राहील फॉल्स, ट्रूचं आन्सर. अपोजिट काय राहील फॉल्स. आणि जर फॉल्स स्टेटमेंट असेल, याचा नकार काय असेल ट्रू. ट्रूचा आन्सर फॉल्स येईल निगेशनमध्ये, फॉल्स असेल तर ट्रू येईल निगेशन. असे हे सगळे जे लॉजिकल कनेक्टिव्स होते याचे हे ट्रूथ टेबल होते.